आलो स्वामीनारायण मंदिरात. बघू शकता अशा प्रकारचं मंदिर आहे सगळे. नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. आपल्या नवीन ब्लॉग मध्ये परत एकदा स्वागत आहे तुमचं. बघू शकता छोटे शेठ आई बी काय करा शिव्या तरी मोठे शेठ मोबाईल बघते. इकडे वडापावचं चालू आहे बघा. इकडे आमची मदर पाणी ठेवायचं नियोजन चालू. बरं आहे का? हो बरं हो. पाणी ठेवलं आता. मस्त पंडित मग बघू शकता. आता सकाळ सकाळ संडे तर त्याच्यामुळं आज वडापाव बनवणार आहेत घरी आज. आपण वडापावची टेस्ट घेऊ. सर बाजूला सर पिठ आहे पीठ नाही पटत आहे उकडलेला. जे आहे ते मस्त राहत आहे. वडापाव बटाटा. तर वडापाव झालेत आपले. क्वालिटी वडापाव. हेच वडापाव 20 रुपये किंवा 15 रुपये बाहेर भेटतात. एक नंबर वडापाव झाला. वडापाव भारी झाले बरं का. हेच वडापाव बाहेर 20 रुपयाला भेटतात इथे पुण्यामध्ये. वडापाव मस्त झाले. वडापाव चांगले झाले. काय नसतं मोठं. चल तर मित्रांनो, आपण आता मस्त पैकी गोड नको देवाला. आता तुळजा भवानी. मित्रांनो, आपण चाललो आता बाहेर फिरायला. आता टाइम झाला बराच. छोटा सी स्टोर मध्ये बाहेर पाणीची बॉटल भरून आणायला आणि असंच बाहेर फिरायला. आता मस्त वातावरण झालं. आपला फायनली स्वामीनारायण मंदिराकडे जायचा प्लॅन झालाय आमचा. अचानक पाणी बॉटल ठेवून गेलो तर स्वामीनारायण मंदिर पुणे सगळ्यात मोठं मंदिर आहे. तर मित्रांनो, आम्ही फायनली इथे आलो स्वामीनारायण मंदिरात. बघू शकता अशा प्रकारचं मंदिर आहे. सगळी पब्लिक. काय म्हणतो मग, बरं आहे का? कसं वाटतं दर्शन घ्यायचं? मित्रांनो, हे बघू शकता इथं आम्ही फायनली स्वामीनारायण मंदिराचं दर्शन घेऊन आलो. आता चाललोत आम्ही घरी. पाणी बॉटल घ्यायची आमची तिथे दादा बसली, ती घ्यायची आम्ही पाणी बॉटल घेतली. समोर आता सध्या आम्ही चांदणी चौकात. कोणता चौक आहे? सॉरी, कंट्रोल चौक. मित्रांनो, आम्ही फायनली आलो घरी. आता पाणी बॉटल पाणी बॉटल घेऊन आलो. मग आता बरं चाललंय. किती वेळ झालं उशीर केला, आला नाही काय नाही. तासभर झालं ना आता चालायला. पाणी नव्हतं काय नव्हतं. उगं मोका हिंडतो बघा. मित्रांनो, आता आम्ही चाललो राईड मारायला. आता टाइम लागेल तुम्हाला 10 वाजून 15 मिनिट. चला, आपली गाडी किती राईड मारायची आपल्याला. चला. मस्त
छोटीशी एक राईड आणली गाडीची आपल्या. तर चाललोय घरी वरी. तर मित्रांनो, आपल्याला जर व्हिडिओ जर आवडला असला तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.